मालाड येथील 52 वर्षीय धिवाजी धुरत यांचं आयुष्य हळूहळू मर्यादित होत चाललं होतं. काही अंतर चालणे, जिना चढणे किंवा किराणाच्या पिशव्या उचलणे यांसारखी साधी कामं करताना त्यांच्या छातीत दुखणं आणि श्वास लागण्याचा त्रास त्यांना होऊ लागला होता. 15 वर्षापूर्वी त्यांच्यावरती हृदयाची अँजिओप्लास्टी झाली असल्याने पुन्हा हृदयाशी संबंधित गंभीर समस्या निर्माण झाली असावी अशी त्यांना भीती वाटत होती. तपासणीमध्ये डॉक्टरांना धक्कादायक बाब समोर आली. 15 वर्षापूर्वी हृदयाच्या रक्तवाहिनीत बसवण्यात आलेल्या स्टेंट पुन्हा मोठ्या अरुंद झाल्या होत्या. याशिवाय हृदयाच्या इतर 2 रक्तवाहिन्यांमध्येही गंभीर अडथळे आढळून आले. अशा रुग्णांवरती उपचार करणं अत्यंत आव्हानात्मक होतं. पारंपरिक उपचार पद्धतीने अपेक्षित यश मिळण्याची शक्यता अत्यंत कमी होती. या परिस्थितीमध्ये किम्स हॉस्पिटल ठाणे येथील कार्डियक सायन्स विभागातील तज्ज्ञांनी ठाणे आणि मुंबई उपनगरातील पहिली कोरोनरी एक्झायमर लेझर अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. या अत्याधुनिक प्रक्रियेमध्ये अल्ट्राव्हायोलेट लेझरच्या साहाय्याने रक्तवाहिनीतील वर्णयुक्त ऊतक, कठीण प्लाक आणि जुन्या रक्ताच्या गाठी सूक्ष्म पातळीवरती नष्ट करून त्यानंतर अँजिओप्लास्टी केली जाते. या ऐतिहासिक शस्त्रक्रिया डॉक्टर B.C. कलमट, संचालक प्रमुख कार्डियक सायन्स विभाग, किम्स हॉस्पिटल ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पडली. शस्त्रक्रियेनंतर काही तासांमध्येच धुरत यांची प्रकृती स्थिर झाली असून त्यांना दुसऱ्या दिवशी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. या प्रकरणी बोलताना डॉक्टरांनी सांगितलंय की धुरत यांचं प्रकरण हे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीमधील अत्यंत आव्हानात्मक प्रकरणांपैकी एक होतं. 15 वर्षापूर्वी बसवण्यात आलेल्या स्टेंटमध्ये गंभीर इन्स्टेंट रेस्टोनोसिस निर्माण झाला होता आणि पारंपरिक बलूनद्वारे तो उपचारासाठी योग्य बनवणे शक्य नव्हतं. रुग्णांसाठी ही पद्धत अनेकदा अत्यंत गुंतागुंतीच्या उपचाराऐवजी यशस्वी परिणाम मिळवून देणारी ठरू शकते. लेझर एंजिओप्लास्टी अतिशय नवीन टेक्नॉलॉजी आहे. काय खूप लोकांना ज्या एंजिओप्लास्टी जे डिफिकल्ट एंजिओप्लास्टी असतात, ज्या लोकांना हेवी कॅल्सिफाईड अँड रीब्लॉकेज असतं, थ्रॉम्बोटिक लिजन, त्या लोकांना हे नवीन एक आशा आहे. लेझर एंजिओप्लास्टी आत्तापर्यंत आम्ही रेग्युलर एंजिओप्लास्टी करायचं, लेझरमुळं अनेक लोकांना खूप चांगले बेनिफिट्स मिळेल आणि लाँग टाईम बेनिफिट मिळेल त्यांना. त्यामुळं लेझर एंजिओप्लास्टी इज गोइंग टू स्टे फॉर लाँग टाईम आणि ह्याच्याबद्दल अनेक आमचे रिव्ह्यूज चांगले आलेत. त्यामुळं इज अ न्यू अँड व्हेरी गुड टेक्नॉलॉजी. इम्पॉर्टंट लेझर एंजिओप्लास्टीमध्ये अनेक टाईम आम्ही एंजिओप्लास्टी करायचं, चांगलं रिझल्ट नाही मिळायचं. त्या गोष्टी आता कमी होईल का, जेव्हा जे ब्लॉक ते व्यवस्थित उडून राहिलं लेझरमुळं. वेन यू गेट ए गुड हायवे, म्हणजे एंजिओप्लास्टी म्हणजे मोठे हायवे बनवतो आम्ही हार्टमध्ये, त्या हायवेमुळं कन्स्ट्रक्शन जे आहे ते लेझरमुळं सुरेख होईल आणि रिझल्ट खूप चांगले भेटेल. वेन रिझल्ट ऑन टेबल चांगलं भेटलं तर अनेक वर्ष पेशंट चांगलं राहील. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, एंजिओप्लास्टी करा, बायपास करा, बट नियमित रूपाने मेडिसिन्स, आहार, एक्सरसाइज, व्यायाम हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि ब्लड प्रेशर, डायबिटीज कंट्रोल ठेवणं आणि ऑलवेज स्टे अवे फ्रॉम टोबॅको, स्मोकिंग, व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या सगळ्या गोष्टी काळजी घेऊन अनेक वर्ष, मग आमचं 20-30 वर्षापासून एंजिओप्लास्टी केलेले पेशंट अजून टकाटक चांगले, हे इम्पॉर्टंट. सो अगेन मेरा नाम सौरभ गुप्ता है, रीजनल डायरेक्टर किम्स हॉस्पिटल. आज हम लोगों ने एक नई टेक्निक थाने की जनता को उपलब्ध कराई है जिसका नाम है लेज़र एक्साइमर एंजियोप्लास्टी. तो थाने की पहली मशीन है और बॉम्बे की 4th मशीन है. ये बहुत ही क्रिटिकल जहाँ पर केसेस होते हैं, जहाँ पर नॉर्मल बैलून एंजियोप्लास्टी नहीं की जा सकती है, वहाँ पर यूज़ किया जाता है 10-15 पेशेंट में, 15% पेशेंट में. और ये उन पेशेंट के लिए बहुत उपयोगी है जहाँ पर पहले एंजियोप्लास्टी करी गई है और रीस्टेनोसिस हो गई है. तो उसके लिए हम लोगों ने इंट्रोड्यूस करी है. और ये अभी आपने देखा मिस्टर धुर्वे हैं यहाँ पर, और बहुत जल्दी इससे आराम आता है. उसी दिन पेशेंट को आराम आ जाता है करने के बाद. और ये एक कड़ी है, बहुत सारी चीज़ें हम लोग आगे लाने वाले हैं. हम लोग हार्ट एंड लंग ट्रांसप्लांट भी स्टार्ट करने वाले हैं. तो अगेन ऐसी काफ़ी चीज़ें जो थाने में नहीं हैं मेडिकल फील्ड में, हम लोग पिछले 1 सालों में काफ़ी चीज़ें इंट्रोड्यूस करी हमने. ये उसी कड़ी में है और आगे अगले 6 महीनों में आप देखेंगे काफ़ी नई चीज़ें जो थाने में नहीं हैं मेडिकल सर्विसेज में, वो किम्स आपको उपलब्ध करेगा. नमस्कार, माझं नाव भिवाजी श्रीकृष्ण धुरत आहे. जसं सरांनी मगाशी सांगितलं की माझी पहिली एंजिओप्लास्टी बॉम्बे हॉस्पिटलला 2010 साली झाली होती. त्याच्यानंतर आज माझी पुन्हा एंजिओप्लास्टी झालेली आहे. पण त्या एक्सपिरियन्समध्ये आणि या एक्सपिरियन्समध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यावेळेला थोडासा मला कदाचित त्रास झाला होता, ओके. पण आताच्या ह्या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये मला हॉनेस्टली स्पीकिंग मला काहीही म्हणजे त्रास झाला नाही आणि कळलं पण नाही की आतमध्ये नक्की माझं ऑपरेशन चाललं आहे किंवा काय करतायत ते. पण
जेव्हा सरांनी मला सांगितलं की भिवाजी ऑल ओके, ऑपरेशन झालेलं आहे, आता सर्व ब्लॉकेजेस क्लिअर झालेले आहेत, तेव्हा मला कळलं. तोपर्यंत मी शांतपणे OTमध्ये झोपलो होतो. त्यामुळे एक्सपिरियन्स असा आहे की खरंच काही त्रास होत नाही त्याचा. नो डाऊट एकच मेसेज आहे की प्लीज जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे एक्सरसाइज, चांगलं अन्न आणि स्पेशली टोबॅको, सिगरेट्स आणि अल्कोहोल यापासून खरंच आपण दूर राहिलो तर खरंच चांगला आणखी रिझल्ट प्रत्येकाला आपल्या हेल्थसाठी मिळू शकतो.